भालचंद्र चषक 2026 अर्थातच भालचंद्र क्रिकेट संघ शिरवल आयोजित SPL शिरवल प्रीमियर लीग 2026 चौथ्या पुष्पात चौथ्या पर्वात महत्त्वपूर्ण लढत जय भीम शिरवल आणि त्यांच्या विरोधात क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघ. यानंतरच्या लढतीत शिवांश स्पोर्ट्स टॉस जिंकतोय, आपला निर्णय प्रतीक्षित असेल आणि त्यांच्या विरोधात सनराइज हळवल असा सामना असेल. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर दीपक धुरी सर आणि स्ट्राईक एंड अंपायर सुशील शेडगे सर. गुणलेखक ठाकूर ओके ठाकूर, साई ठाकूर हरकुळ वरून. सगळ्यांचे हिशेवारी अनेवारी पोट हिशे सहहिशेदार सगळ्याची नोंद आजची जबाबदारी साई ठाकूरच्या हातात. जाऊयात मालवणी आकाशवाणी केंद्रावर सिंधुदुर्गची ही मायबोली आणि या मायबोली आकाशवाणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजासून हात जोडून स्वागत. जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग क्षेत्रपालेश्वर कळसुली जय भीम शिरवल क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 19 रन्स जमवत 20 रन्सांचा पाठलाग. कॅप्टन संदेश घाडी आणि साथिक आयकॉन अक्षय जाधव हे दोन सलामीवीर. तर आयकॉन संतोष साळुंखेचा चेंडू यॉर्कर लाईन पहिलो चेंडू खोदून काढलो. ड्राईव्ह त्याच्यावर दुसऱ्या रन्साठी वळवलेली पावला. अक्षय जाधव वळल्यानंतर दुसरो रन किती लगबीन घेतलो ह्या बघण्यासारख्या यंगस्टरसाठी. कारण पहिलो रन का फास्ट घ्या क्रिकेटचे जाणकार सांगतात, कारण दुसऱ्या रन त्यावेळी ऑन होता आणि क्षेत्ररक्षकांवर प्रेशर वाढवलं जाता. पहिल्या चेंडूवर 2 रन्स घेत बोणी श्री गणेशा म्हटला तर अकाउंट ओपनिंग. जय भीम शिरवल त्यांच्या विरोधात क्षेत्रपालेश्वर कळसुली. अकोटाप्याचा चेंडू होते का केलो कट, अपिश ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सराकलो अगदी रिंगणाच्या ठीक बाहेर. क्षेत्ररक्षण मात्र तोपर्यंत आणखी 2 रन्सांची लहर मैदानावर. हे हलक्यात झालेली मिसफिल्ड आणि त्याच्यावर 30 रन. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनो मागणार शेजारी. तर फक्त 2 रन होते तर आणखी 1 अतिरिक्त रन्स. म्हणजे जेव्हा स्वतःच्या पदरात कमी असता तेव्हा त्या पुरवून वाढूचा लागता आणि त्या वाढण्यासाठी घरची घरीन लागता. नाटातुटीचे वडे आणि धूळ बसली कायलीकडे या मालवणी म्हणीची आठवण येतली. 5 रन्स धावफलक एका थापटार. अर्थातच एकही मोठो फटको आतापर्यंत बघूक मिळालेला नाही. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र आयकॉन एकमेकांच्या समोर. आकाशात जसे 2 ढग एकमेकांवर आपटल्यावर वीज कडाडतली. ती वीज कडाडण्याची दिशा मात्र यावेळी छोटा आव्हान असा. सेन्सिबल क्रिकेट दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला दूरवरना मजल दर मजल अगदी पुढ्यात नाही दिवसा ढवळ्या भर उजेडी झालेली धावांची चोरी. ह्या चोरीची संदीप खय FIR होऊची नाही, ऑन दी स्पॉट निर्णय असतो. 7 रन्स धावफलकार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. ह्या चोरीची दाद साई मागायची तरी कोणाकडे. पुढे सरसावत मारूचा प्रयत्न खेचून मारलेलो मिड विकेटला क्षेत्ररक्षक वळात विसावलं चेंडू. उघडलेल्या तिरपाळातल्या दाण्याची आठवण करीत शिंपल्यातल्या मोत्याच्या दाण्याची अगदी दर्शनीय स्ट्रोक. मात्र त्यावर टिपलेलो सुंदर झेल. विकेटचा पतन. पहिला कलाम. बॅटर अक्षय जाधव इलो हुलीर आणि गेलो केंडीर. तर दोनही सामने अविजित म्हणजे एकही गडी न गमावता जिंकलेत.
हा पहिला गडी गारद झालाय क्षेत्रपालेश्वर कोळसुली क्रिकेट संघाचा. आणि ही सगळी बातमी आमच्यापर्यंत पोहोचवता कोण? ह्यो घरचो भेदी नाया, ह्यो घरचो माणूस असा श्री हे श्रीवालो विनय सावंत. स्ट्रायकिंग एंडवर नवीन बॅटर विनय. फसवो चेंडू गती परिवर्तनात रानलेल्या टोपवर वाढलेल्या वाटीवर, त्यावर मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. नटराज पोझिशन स्क्वेअर लेगला केला गेला क्षेत्ररक्षण अमेय. त्या ठिकाणी यावेळी कोणतीही चूक नाही, फक्त एक रन. स्ट्राईक बदललो स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र कॅप्टन. धावफलक 8 एका गड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचो खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरीची भैरवी. ही भैरवी किती महत्वाची असतली. येणारो वेळ येणारो का सांगतो, कारण कमी रन्सांचो बचाव करूचो. फक्त 20 रन्सांचो पाठलागा. अजूनही 12 पावला दूर. कट करण्याचा प्रयत्न. छेडछाणी. यावेळी बाल बाल बच गए. चेंडू आणि बॅटचा संपर्क हुकवलो गेलो. बघून बघून अंगण्याची वाढ करणारो यो फटको. डॉट बॉलने सोपस्कार सुशांत घाडीन पूर्ण केले. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. फक्त 8 रन्स 1 विकेटच्या नुकसानार. 12 चेंडू आणि 12 चेंडूत गरज 12 रन्सांची. डीजे शिवांश स्पोर्ट्स उसरगाव तुमचा निर्णय प्रतीक्षेत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलो शिवांश स्पोर्ट्स उसरगावने. आणि सनराईज हळवल क्रिकेट संघ तुमका करूची हा फलंदाजी. त्यामुळे सामना संपल्यानंतर लगेचच पहिलं हॅट्रिक वीर गोलंदाज विकास शिरसाट. षडंपूल करण्याचा प्रयत्न. विनयची सेन्सिबल बॅटिंग. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होतो. स्क्वेअर लेगला स्वतः संतोष साळुंके सरसावताना दिसले. आणि मोक्याच्या क्षणात मिळालेलो 1 रन 11 चेंडू 11 असा समीकरण. यवाराक यवार आणि सगळीकडचेच पवार. खयच्या तरी एका पवारांचं नाव घेतलं तर बाकीच्या पवारांका राग येण्याची दाट शक्यता. एकेरी रन्सान धावफलक पोचलो 9 रन्सार. 11 रन्सांची गरज. पहिल्या मॅच मध्ये ती हॅट्रिक. आणि मॅन ऑफ द मॅच या दुहेरी मुकुट. ड्राईव्ह शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक. मात्र इनफिल्ड मध्ये झालेली मिसफिल्ड. हर्षद सोनारचा देखील बॅकअप. खूपच गचाळ चॅलेंजिंग आउटफिल्ड. हे पावसाचे दिवस नायत बघणाऱ्यांका परत एकदा सांगाया. हे उन्हाचे दिवस असत आणि हे क्रिकेटचा सामना असा, कारण पावसाच्या दिवसात असा रापारापी केली जाता, असे खवळे रापले जातात. हे 2 अतिरिक्त रन्सान धावफलक. 11 रन्स शॉटअंपूलचा फटको. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. अगदी ह्या चेंडूवर फक्त 1 रन मिळतो. ज्या क्षेत्ररक्षणाची गरज होती त्या क्षेत्ररक्षण यावेळी होताना बघितला. धावफलक पोचलो 12 रन्सार. एका डझनार. फक्त 8 रन्सांची गरज. 9 चेंडूंचा खेळ बाकी. एक गडी गारद झालो. मात्र एक गडी गारद झाल्यानंतर देखील विनय सावंतने चांगली साथ देताना संदेशची. विनय सावंत आणि संदेश घाडी हे दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी असताना मैदानात. विकास शिरसाट. आता मात्र काहीतरी तिकडम लावची लागतली. बुद्धिबळाचे चाली खेळाचे लागतले. चांगली गोलंदाजी. अपीश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. खडे खडेच चेंडूक दिशा देऊची होती. एखादी 100 ग्रॅमची श्रीखंडाची डबी हातात घ्यायची आणि चमच्यान त्याच्यातलं सगळा श्रीखंड खळवटाचा प्रयत्न म्हणजे विनय सावंतचा यो फटको. काहीसो अंगलटी इलो असतो कदाचित. मात्र नो मॅन्स लँड मध्ये निर्जन वस्तीत सुनसान इलाक्यात एकेरी रन्स घेत स्ट्राईक बदलली. स्ट्रायकिंग एंडवर कॅप्टन. चला 13 रन्स धावफलकार. कट करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा क्षेत्ररक्षक असा. थोडस सुरुवातीचं माजराची डाऊल बघितली. रवी ठाकूर. ठाकूर ओके ठाकूर. स्ट्रायकिंग एंडवर चांगली फेक. यष्टी रक्षक स्टिकच्या मागे नेमक्या काय करी होतो हे प्रश्न असा. ही चर्चा होतली या विषयावर. मात्र ही सपट परिवार महाचर्चा यावेळी भरवची नसतली, कारण हे प्रश्न खूप गरजेचे असत. यष्टीरक्षक थोडंसं पुढे असलो असतो तर कहाणी में ट्विस्ट दिला असता. काहीतरी वेगळा घडण्याची गरज होती. 2 रन चोरले अक्षरशः. 15 रन धावफलकार. कट करण्याचा प्रयत्न. सोडून दिलेलो चेंडू आणि त्यानंतर वाईड मागण्याचा प्रकार म्हणजे बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. यावेळी पंचांनी नकार दिलो. मात्र जाता जाता एक तिसऱ्या पंचांका बसलेले बघावला नाही कदाचित त्यांका. त्यामुळे ही तिसऱ्या पंचांकडे सोपवलेली मागणी. वाईडची मागणी होती.
ती फेटाळली. ऑन फील्ड सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरीचा असा आणि तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय पोहोचवला गेलो. इट्स फेअर डिलिव्हरी. जा मैदानी पंचांनी वाढला ताच आमच्या तिसऱ्या पंचांनी अगदी ताट फिरवून दिला. म्हणजे तुका नको माका नको या मालवणी म्हणीची आठवण. वाईड चो डिसिजन रिव्हर्स झालो आणि अर्थातच डॉट बॉलने 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. 15 रन्स एका गड्याच्या मोबदल्यात 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 रन्सांची गरज. कंपल्सरी चेस अजूनही या सामन्यात जीव असा जान असा. तो सामनो कधीही उडान भरू शकता. अपने कुर्सियों की पेटियां बांध लीजिए क्योंकि ये मैच अभी उड़ान भरने वाला है. चला यानंतरचा मुकाबला शिवांश स्पोर्ट्स. आपण टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहे. 6 चेंडू 5 धाबा पूर्ण झाल्यानंतर आपण लगेच मैदानाचा धाबा घ्या. आणि सनराइज हळवल आपल्याला करायची आहे फलंदाजी. आपण फलंदाजी कक्षात येणं अपेक्षित असेल. 6 चेंडू 5 रन्सांचो बचाव. गोलंदाजी मार्कवर आणखी एक ठाकूर. द ग्रेट मॅन द बिग मॅन बिग शो रवी ठाकूर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवर विनय सावंत. 6 चेंडू 5 रन्सांची गरज. गरज ही शोधाची जननी असा. साई भूमिकाचा पोता बघितला असतानाच भुईमुगाच्या शेंगेत जोपर्यंत दानो आहे तोपर्यंत त्याची जागा पोते आता. आणि तो दानो गेलो की ती जागा बंबात जाता. ती गरज मैदानात गरज अशीच असता. 6 चेंडू 5 रन्सांची गरज. ड्राईव्ह अपेश ड्राईव्ह लॉंगऑनला क्षेत्ररक्षण असा. हलक्याच मिसफील्ड झाली. दुसऱ्यांसाठी वळवलेली पावला. नॉन स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट होता होता हलक्याच केला गेलेला अपील. रवी ठाकूर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर हे 2 रन. चपळाई दिसली. चित्याची चपळाई, हरणाचो वेग, सशाची चतुरता दिसली. जणू काही हे 2 बॅटर मैदानात पृथ्वीवर फलंदाजी नाही करत तर चंद्रावर असल्याचं भान. आता फक्त 3 रन्सांची औपचारिकता. 5 चेंडूंचो खेळ बाकी. मात्र सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत होतली कारण दोनही संघ हार मानणारे नाहीत. फुलटॉस मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या गोदीत कहाणी में ट्विस्ट. यावेळी हा बैल मुझे मार वाली कहानी. अपने पैरों पे कुलाडी मारना. विकेटचा पतन. 4 चेंडू 3 रन्सांची गरज. आमच्या सूरजने काय जबरदस्त गाणं लावला. लुक लुकणारा दिवा. लुक लुकणारो दिवा यो आशेचो किरण. 4 चेंडू 3 रन्सांचो पाठलाग शिल्लक. आणि मैदानात विकेटचा पतन झाला. आयकॉनच्या पाठोपाठ कॅप्टन संदेश देखील बॅक टू द पवेलियन बघितलो. स्ट्रायकिंग एंडवर विकास गावडे. गोलंदाजी मार्कवर रवी ठाकूर. मैदानात दुसऱ्या चेंडूवर ती सफलता दिली. मॅन विथ गोल्डन आर्म. 4 चेंडू 3 रन्सांची गरज. कंपल्सरीचे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. घोषंकी क्षेत्रात जातलो काय चेंडू बघणं गरजेचा. यावेळी सोडून दिलो चेंडू. घोषांकित क्षेत्रात अलकेच प्रवेश झालो आणि ज्या चेंडूवर धावान 2 रन पुरे झाले त्या चेंडूवर 2 रन इले. विनय सावंत विकेटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन बघितलो. करेक्शन. संदेश गाडी अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवर कारण घोषित क्षेत्रात 1 रन विकास गावडेच्या खाती. 3 चेंडू 2 रन्सांची गरज. उंबरटो ओलांडण्याची तयारी. मात्र ती धूक धूक मनात. हृदयाचे ठोके वाढवणारो हे मुकाबलो. कंपल्सरी चेस म्हणजे टिकटिक वाजते डोक्यात. या गाणं पुढे जर डीजे मॅनने लावला चान्स मिळालो तर वावग्या ठरा नाही. 3 चेंडू 2 रन्सांची गरज. रवी ठाकूर तयार. समोर विकास तयार. दोनही अनुभवी असा ड्राईव्हचा फटको. चांगली गोलंदाजी. स्ट्राईक वर संदेश. एक डॉट बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडवर रन आउट. विकास गावडे रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. काखेत रवळी
आणि गावभर होवळी या मालवणी म्हणीची आठवण करत विकास बॅक टू द पवेलियन. येस डीजे. दोन चेंडू 2 रन्सांची गरज. कंपल्सरी चेस. आपने ये नहीं देखा तो क्या देखा. गरज 2ची असा 2 चेंडू शिल्लक असत रवी ठाकूरने एक विकेट मिळवलो आणि त्यानंतर ह्यो चेंडू डॉट त्यावर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट संतोष साळुंकेचा देखील तेवढाच कौतुक करणं खूप गरजेचा. दर्जेदार विकेट किपिंग. त्यानंतर पिकअप अँड थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडवर रवी ठाकूरनी ते स्टम्प्स उद्ध्वस्त केले. 2 चेंडू 2ची गरज. स्ट्रायकिंग एंडवर संदेश नॉन स्ट्रायकिंग एंडवर शुभम गुराव मैदानात. कंपल्सरी चेस. धावांचो पाठलाग यशस्वी होणं गरजेचा. इतना सन्नाटा क्यों है भाई असं वाटत असताना कारण मॅच मध्ये अभी जान बाकी है. 2 चेंडू 2ची गरज. लोवर फुल टॉस. मिड विकेटला टार्गेट. क्षेत्ररक्षक थोडस पुढे. चांगला क्षेत्ररक्षण. पिकअप अँड थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडला नेमक्या काय घडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला नेमक्या काय घडला. ऑन स्ट्रायकिंग एंडला नेमक्या काय घडला. रनआउट साठी परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा विकेट. अर्थातच संदेश गाडी परततील तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. मात्र 1 धाव तोपर्यंत निश्चित मिळेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस. अजूनही सामना संपलेला नाही कारण मी आधीच म्हणालो होतो हे दोनही संघ हार मानणारे नाही आहेत. कोणाची जळता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटवता इडी. कोणाक किती सोला द्यायची साई आणि कोणाक किती आला घालायचा या दोनही संघांका बरोबर माहिती आहे. काटेकी टक्कर. बॅटर मैदानात. नॉन स्ट्रायकिंग एंडवर संदेश सागर ना तो सागर गाडी. नॉन स्ट्रायकिंग एंडवर. स्ट्रायकिंग एंडवर शुभम. रवी ठाकूर गोलंदाज तयार. दर्जेदार क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आपण बघितला राहुलचा. 1 चेंडू 1 रन्साची गरज. 1 चेंडू 1 रन्स. कंपल्सरी चेस. जर सामना आणि स्पर्धा आवडली असत तर एकदा जोरदार टाळ्यांचो गजर करू हरकत नाही. मॅच ऑन. 1 चेंडू 1 रन्साची गरज. स्ट्रायकिंग एंडवर शुभम. 19 रन्स. धावपलकार 20 चो पाटला. कंपल्सरी चेस. क्षेत्ररक्षक सजवले जातात. थोडस प्रेशर दोनही बॅटरवर असतो. दोनही क्षेत्ररक्षकांवर असतो. गोलंदाज यष्टीरक्षक तयार. 1 चेंडू 1 रन्साची गरज. आक्रमक क्षेत्ररक्षण लावला गेला. चांगली गोलंदाजी रवी ठाकूरची. आतापर्यंत 5 चेंडू फक्त 4 रन्स दिले. 1 विकेट टिपलो. 2 रनआउट झाले. ओव्हरपे चेंडू. सुंदर बॉल. मैदानात काय घडला नेमक्या. ओ परत एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी. हे प्रभो हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ.
परत एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय. स्ट्रायकिंग एंडवर नेमक्या काय घडला या बघण्याची गरज. असा रन झालो काय, स्ट्रायकिंग एंडला रनआउट असा काय. जर रनआउट असलो तर सामनो क्षेत्ररक्षण करणारो संघ जिंकतलो, जर रन असलो तर सामनो फलंदाजी करणारो संघ जिंकतलो. इट्स नॉट आउट म्हणजे रन झालो कंप्लीट. आणि अर्थातच क्षेत्रपालेश्वर कळसुली नेल बायटिंग मुकाबल्यामध्ये 1 रन शेवटच्या चेंडूवर घेत ह्योही सामनो आपल्या खिशात घालताना दिसलो. चांगली फाईट दिली. जय भीम.